काय गोलंदाज आहे, चेंडू समजलाच नाही. सुलतान जाधवनी आपल्या नावाची सुलतानगिरी मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे. मयूर दिवेकरला पहिल्या चेंडूवरती लीगल डिलीवरती मागे पाठवलाय. काय गोलंदाज आहे, फारच चांगला चेंडू या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. कारण मयूर दिवेकर सारखा विकेट पहिल्या ओव्हरमध्ये बाहेर जाणं हे वक्रतुंड संघासाठी मात्र फारच एनर्जेटिक आहे. आणि इथे मात्र दडपणाखाली पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे जाणता राजा हा संघ. पुन्हा एकदा सुलतान तयार. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. काय गोलंदाजी केली जाते. कालच्या दिवसाचा जो पॉवर पॅक परफॉर्मन्स जो घेऊन कॉन्फिडन्स जो आज आले होते तो कॉन्फिडन्स नक्कीच त्यांच्या गोलंदाजीमध्ये दिसतोय. कारण पहिला चेंडू वाईड मध्ये चौकार गेल्यानंतर दडपणाखाली नाही येतात नंतर मयूर दिवेकरचा विकेट काढणे एक मोठी चांगली बाद आहे सुलतानसाठी. पायाला चेंडू आदळल्यानंतर जवळजवळ बाउंड्री लाईनच्या जवळ गेला होता आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये या ज्या धावा आहेत त्या मात्र एकवटला जातील. तुम्ही विचार करू शकता म्हणजे काय पेसनी गोलंदाजी केली जाते. कारण पायाला चेंडू आदळल्यानंतर जवळजवळ कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. पुन्हा एकदा गोलंदाज सुलतान तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. देखील यॉर्करचा फटका आणि थोडीशी मिसफील्ड खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अजून अपेक्षा आहेत बॉलर कडून फिल्डरच्या. बॉलरच्या अपेक्षा वाढत असतात जेव्हा चांगली गोलंदाजी करत असतो की फिल्डरने देखील मला साथ दिली पाहिजे. आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कारण लेफ्ट सिलेक्शन क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील एकच धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे पोहोचेल. धावफलकाचा जर आपण विचार केला तर धावफलकावरती 9 धावांची नोंद या ठिकाणी झाली आहे. दहा धावा धावफलकावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. डॉट डिलिव्हरी. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या या ठिकाणी 10 धावा आणि मयूरची विकेट या ठिकाणी नक्कीच त्यांनी गमावली आहे. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय हर्षल तरेला. हर्षल तरेच्या गोलंदाजीचा विचार केला कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी या ठिकाणी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. क्षेत्ररक्षक आहेत येथील सुलतानला आपण पाहतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि हर्षलला गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. आणि गॅलेक्सी एज्युकेटर संघाला विनंती असेल की आपले मेडल्स कलेक्ट करायचे आहेत. त्यांचा प्रवास मागच्या सामन्यामध्ये इथेच थांबला. त्यांना BTCLच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला उत्तेजनार्थ मेडल्स या ठिकाणी दिले जातील.
सुलतान आहेत, पण चौकाराच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा सागरच्या बॅटमधून हा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पंधरा धावा फलकावरती. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू हर्षल तरेला आपण पाहतोय. फारच चांगली गोलंदाजी या ठिकाणी करत असताना, कारण हर्षलचा आपण विचार केला चांगला रनअप आहे, रिदम चांगला आहे आणि ऍक्शन देखील तितकीच मनमोहक आहे. बघत राहावी अशी गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच हर्षलच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजून एक डॉट चेंडू या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. हर्षलला आपण पाहतोय वारंवार, कालच्या दिवसामध्ये देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि या षटकाचा जर आपण विचार करतोय तर कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. सलग तिसरा डॉट चेंडू या ठिकाणी फेकण्यामध्ये यश संपादित झालाय, ते म्हणजे हर्षलला. या 15 धाव्यांवरती स्थगिती या ठिकाणी आपण पाहतोय. फ्रोझन केलं जात आहे, जणू काही या एका जागेवर पायामध्ये बेड्या ठोकला जात आहे सागरच्या. आणि परत एकदा हर्षल तयार. अप्रतिम तुफानी गोलंदाजी या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळते, कारण भन्नाट वेग आहे आणि त्या वेगाचा परिचय मात्र त्या ठिकाणी दिला आहे तो म्हणजे हर्षलनी प्रतिस्पर्धी फलंदाजाला सागर देशमुखला. मयूर दिवेकरची विकेट फार क्रुशियल होती आणि अशा मुवमेंटला जी विकेट आली त्याच्यामध्ये फारच या मॅचचं थोडंसं मोमेंटम शिफ्ट झालं, ते म्हणजे वक्रतुंड या संघाच्या बाजूनी. आणि त्यानंतर हर्षलची गोलंदाजी फारच अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 5च धावा त्यांनी खर्च केल्या आहेत 6 चेंडूंमध्ये, आणि वाखाणण्याजोगी अशी गोलंदाजी या ठिकाणी त्यांनी करत असताना आता मात्र फील्ड रिस्ट्रिक्शन्स ओपन झालेत. 3 खेळाडू आपण समोर 20 क्षेत्रामध्ये पाहतोय. एक खेळाडू जो आहे काऊ कॉर्नरला शिफ्ट केला जातोय, मिड विकेटला शिफ्ट केला जातोय काऊ कॉर्नर मधून. एक खेळाडू जो आहे तो लॉंग ऑफला आहे. एक खेळाडू आपण नक्कीच मिड विकेटला पाहतोय. ओके, काऊ कॉर्नरला सुलतानला शिफ्ट केलं जात आहे, लॉंग ऑनला माफ करा. चंद्रकांत आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू लेगबाईच्या स्वरूपामध्ये नक्कीच एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आहे आणि हे षटक फार महत्वाचं आहे. स्वतः कर्णधार, स्वतः संघमालक आणि स्वतः एक चांगला खेळाडू म्हणून कालच्या दिवसामध्ये ज्यांनी ओळख निर्माण केली होती तो खेळाडू चंद्रकांत या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. कमीत कमी धावा देऊन अशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल ही नक्कीच चंद्रकांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला आवडेल. आणि सागर त्याच्या विरोधामध्ये दुसरा चेंडू या ठिकाणी नक्कीच अजूनही जर आपण विचार केला तर अद्याप टप्पा मिळाला नाहीये. 2 चेंडूंचा झालाय खेळ. चंद्रकांतच्या बॉलिंग मध्ये टप्पा अजूनही मिळाला. दोन्ही चेंडू आपल्याला फुलटॉस पाहायला मिळते. लोअर फुलटॉस होते चेंडू. हा टप्पा मात्र मिळाला. क्षेत्ररक्षक दूरवरून जातील त्या ठिकाणी. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाऊ शकतो का? एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. पुन्हा एकदा चंद्रकांत अय्यर सागरच्या विरोधामध्ये. फुलटॉस
आणि आता मात्र या फुलटॉसचा परिचय घेतला, कारण आपण जर पाहिलं पहिले 2 चेंडू देखील लोअर फुलटॉस होते, त्यानंतर एक टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. हा चेंडू मात्र परत एकदा फुलटॉस जेव्हा मिळाला चौथा चेंडू, तेव्हा मात्र सागर देशमुख तयार होते आणि थोडंसं मोमेंटम शिफ्टिंग षटकार असेल, कारण फारच डॉट चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होते. एकेरी दुबेरी धावाच येत होत्या, मोठा फटका आला नव्हता. आता मात्र परत एकदा चंद्रकांत तयार सागरसाठी. परत एकदा फुलटॉस चेंडू, आता मात्र तेवढंसं महाग ठरणार नाहीये. आता मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागतं. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, पण या फुलटॉस चेंडूवर मात्र मोठा फटका लगावता आला नाहीये. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी खेळला गेलाय आणि त्याच्यामधले 4 चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला फुलटॉस पाहायला मिळालेत. कुठेतरी मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले असते जर आपल्याला दुसरे फलंदाज सागरला तेवढे कनेक्ट करता आलेले नाही आहेत. पण चांगला खेळाडू आहे, मोठा खेळाडू आहे आणि मोठे फटके लगावू शकतो कधीही. पण धावफलकाचा जर आपण विचार करतो तर 24 धावा धावफलकावरती अद्याप नोंदवल्या गेल्यात आणि आपण थोडंसं मिसफिल्डिंग या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं सुलतानच्या माध्यमातून. 26 धावा धावफलकावरती. फटका चांगला जिहादला आपण पाहिलं, 1 बाउन्स वरती चौकार मिळाला. वाईड आला या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय. थोडंसं आता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संघाच्या बाजूने मॅच कुठेतरी मॅच नव्हे तर हे सत्र जे आहे ते कुठेतरी शिफ्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. इथे या ठिकाणी बॅटची कडा लागली आहे. जिहाद खानची मोठी विकेट या ठिकाणी नक्कीच मिळत असताना गोलंदाजाला आणि जिहाद खानला माघारी परतावं लागतं आणि त्याची जागा घ्यायला जातोय गणेश सिंग, कालच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने मॅच टाय केली होती आणि तोच आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. गणेश सिंगला पाहतोय उर्फ गोलू.
32वा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. आणि फटका हवेमध्ये आहे. जेल सुटलाय, जेल सुटलाय, जेल सुटलाय. आणि गणेश सिंग सारख्या फलंदाजाचा जेल सुटणं तुम्हाला किती महागात पडू शकतं हे तुम्हाला देखील तितकंच चांगलं माहिती आहे. आणि त्याला जीवनदान देखील मिळालंय, म्हणजे आता मोठी आतिषबाजी होऊ शकते याची पूर्णपणे संभावना दोन्ही बाजूनी आहे. सागर देशमुख अजूनही मैदानामध्ये ठाण मांडून बसलाय, मोठ्या फटक्यांची गरज आहे अद्याप. हा मात्र खोदून काढलाय चेंडू आणि भिरकावून दिलाय सीमारेषा पार. षटकार. एक कॅशमुळे किती मॅच टर्न होते याला देखील किती महत्व आहे. जर कॅश पकडली असती तर मे बी नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक असता, षटकार आपल्याला पाहायला मिळू शकला नसता. पण आता कॅच सोडली, स्ट्राईक चेंज झाली, सागर स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळाले. 6 धावा या ठिकाणी नक्कीच एकवटण्याचा प्रयत्न सागरचा यशस्वी झालाय. पुन्हा एकदा धावफलकाचा जर आपण विचार केला तर 40 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. उर्वरित 3 खेळाडू या ठिकाणी नक्कीच बाद झालेत आणि चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा चेंडू उर्वरित शिल्लक असेल, 4थ्या ओव्हरमधील शेवटचा चेंडू. डायरेक्ट ट्रॉफीवरती हा चेंडू जाऊन आदळलाय. सेहेचाळीसावा धावफलकावरती सेहेचाळीसावा धावफलकावरती नक्कीच या ठिकाणी झाल्यात आणि हे फार महत्वाचं षटक असेल, कारण 24 चेंडूमध्ये 46 धावा अद्याप तर झाल्यात. जुबेरमध्ये क्षमता आहे चांगली गोलंदाजी करण्याची. पाहायचं जुबेर विरुद्ध सागर. फटका फसलाय, सुलतानच्या हातामध्ये झेल आहे. सुलतान मात्र काही चूक नाही करणार आहेत. इझी ॲज यू लाईक. सागर इज बॅक टू द डगआउट. चला थोडंसं सामना स्पीडअप करूया मित्रांनो.
एकच धाव त्या ठिकाणी मी म्हटलं होतं जुबेर गोलंदाज असा आहे उभरता सितारा आणि अप्रतिम अद्याप गोलंदाजी केली आहे कारण पहिल्याच चेंडूचा जर आपण विचार केला तर तेवढी रूम त्याला दिली नाही सागरला आणि शॉट खेळण्यासाठी जी जागा पाहिजे ती जागा ते बनवू शकले नाही त्या कारणामुळे फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला आणि त्यानंतर चांगली कमबॅक डिलिव्हरी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा जुबेर तयार तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॅटची कडा आणि जुबेरच्या खात्यामध्ये मात्र विकेट जात असताना पाहायला मिळते. गणेश सिंग डेंजरस फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद होतो आहे आणि त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये रितेश मोरे. रितेश मोरे मॅन फ्रॉम शिवशंभू आणि नक्कीच आपण पाहतोय की चांगला खेळाडू आहे आणि मोठे फटके आता नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकतात का त्याच्या बॅटमधून कारण स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आता गरज आहे ती म्हणजे षटकारांची आणि चौकारांची. तर आत्ता इथून पुढे जर जुबेरचा आपण विचार करतोय तर कॉन्फिडन्स भरपूर रेज झालेला असेल कारण विकेट देखील 2 मिळाल्यात चांगला चेंडू देखील टाकले आहेत. अप्रतिम गोलंदाजी जुबेरच्या या षटकाचा जर आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 3च धावा त्या ठिकाणी खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये आणि कौतुकास्पद गोलंदाजी आहे. कौतुक करावं लागेल जुबेरचं. शेवटचा चेंडू देखील चांगला तितकाच फेकावा लागेल आणि फेकला ठिकाणी वाईड आहे पण वाईडवर विकेट गमावली. चला लवकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा जास्त वेळ घेऊ नका. शेवटचा चेंडू आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो विवेक. केपीला एखाद मोठा फटका खेळणं गरजेचं आहे पण जुबेर मात्र हात खुले करायला जागा देत नाहीये. चांगला फटका लाजवाब स्ट्रोक शेवटचा चेंडू वरती केपीने मात्र या ठिकाणी थोडस मोमेंटम शिफ्टिंग 6 असं म्हणावं लागेल आणि धावफलकाची नोंद या ठिकाणी झाली आहे ती म्हणजे 56 धावा आणि आव्हान असेल ते म्हणजे 57 धावांचं. आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर कमी आहे टोटल पण आपण प्रतिस्पर्धी संघाचा जर विचार केला तर मयूर दिवेकर सारखा गोलंदाज आहे जिहाद आहे तर नंतर इन ॲक्शन मध्ये आपल्याला किरण राठोड देखील पाहायला मिळेल. गोलंदाजी चांगली आहे आणि या बाजूचा जर आपण विचार करतोय तर हर्षल तरे त्यानंतर आपण सुलतानला देखील इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत बॅटिंगमध्ये. त्यानंतर आपण सोपानदेव महाजनला देखील पाहणार आहोत आणि स्वतः चंद्रकांत यांना देखील आपण पाहणार आहोत. तर कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल हे नक्कीच पाहणं तितकंच गरजेचं असेल आणि वक्रतुंड या संघासाठी मात्र त्या ठिकाणी जिंकण्याची फार गरज आहे आणि जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये क्वालिफाय होईल याची नोंद घ्यायची आहे.
एच ची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुलतान आणि हर्षलची जोडी, सुलतान जाधव आणि हर्षल तरे. बॉल चेक करून इथूनच घेऊन जा विनंती असेल. फर्स्ट बॉल ऑफ मयूर और कैच छूट गया है. ठीक, षटकातील दुसरा. नक्कीच या ठिकाणी चान्स होता. आपण जर पहिल्या चेंडूचा विचार केला तर मयूर सुलतानचा विकेट मयूरनी देखील घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. बदला मात्र त्या ठिकाणी पूर्ण झाला असता, पण विलासच्या माध्यमातून नक्कीच झेल या ठिकाणी सुटला. आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर चौकार त्या ठिकाणी मिळत असताना प्रतिस्पर्धी संघाला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा गोलंदाज मयूर दिवेकर तयार हर्षलसाठी. फटका लाजवाब स्ट्रोक आणि हर्षल तरे आपल्या नावाचा क्लास सिद्ध करत असताना वॉट शॉट थ्रू दी कव्हर्स. अत्यंत सुमधुर फटका या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. आणि हर्षल तरे एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि कालच्या दिवसामध्ये देखील त्याच्या बॅटमधून असेच आपल्याला फटके पाहायला मिळाले होते. पुन्हा एकदा मयूर दिवेकर तयार. पुलचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून जातील, मिस फिल्डिंग, चौकार त्या ठिकाणी मिळेल. पुन्हा एकदा या ठिकाणी चौकार आणि चौकार, हॅट्रिक ऑफ फोर्स या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा मयूर तयार. मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक झेल खाली, केपीला पाहतोय. 2 धावा एकवटला जातील आणि या 2 धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 15 या आकड्यावरती. आणि 15 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. मयूर दिवेकरचं पॉवर प्ले मधलं सर्वात महागडं षटक या ठिकाणी ठरत असताना आणि 1 धाव मिळाल्याने षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 16. चांगली सुरुवात या ठिकाणी मिळालेली असताना
वक्रतुंड या संघाला जी सुरुवात पाहिजे होती ती मात्र हर्षलच्या बॅटमधून आणि सुलतानच्या बॅटमधून त्यांना मिळाली आहे. चला क्विक पाणी घेऊन जा मागितलं तर जरा प्लीज. वेळ कमी आहे आपल्याकडे कारण आपण जर फायनलचा विचार करतो तर 6 ते 7 ओव्हरचा सामना आपल्याला किमान खेळवायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला हा सामना पटकन संपवणं गरजेचं आहे कारण तदनंतर एक मॅच अजूनही पेंडिंग असेल. फटका या ठिकाणी फसलाय. झेल खाली मयूर दिवेकर काही चूक करणार नाही. हर्षलची विकेट या ठिकाणी नक्कीच मिळाली आहे. गेम चेंजिंग मुवमेंट या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं आणि आता त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये सोपानदेव महाजन एंटर होत असताना पाहायला मिळतात. कामगिरी तर चांगली केली आहे पण अजून थोडा वेळ जर पिच मध्ये असते 30 ते 32 धावांपर्यंत तर एक चांगली बात असती त्या संघासाठी. पुन्हा एकदा आपण सोपानला पाहतोय. त्या ठिकाणी डॉट चेंडू. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा एकवटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि जर आपण समीकरण पाहतोय टोटल 56 धावांचं या ठिकाणी आव्हान आहे आणि 16 धावा या ठिकाणी झाल्या आहेत म्हणजे अजूनही 40 धावा या ठिकाणी करायच्या आहेत. फटका लाजवाब आहे. सोपानच्या बॅट मधून चेंडू पाठवलाय सीमा रेषा पार. धावा मिळत आहे 6 आणि 6. षटकार वॉट शॉट. पॉवरफुल सक्सेसफुल आणि वंडरफुल असा फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळालाय आणि ऑफ साईडचा चेंडू लेग साईडला भिरकवण्याची कला त्याने कालच्या दिवसात देखील दाखवली होती आणि आजच्या दिवसामध्ये देखील दाखवत असताना सोपानदेव महाजन ऑन क्रीज आपण पाहतोय. पुन्हा एकदा केपी तयार. चौकार त्या ठिकाणी नक्कीच मिळाला. पुन्हा एकदा चांगला फटका लोअर फुल टॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या चेंडूवरती चांगला फटका नक्कीच पाहायला मिळतोय. काय फटकेबाजी या ठिकाणी चालू आहे अद्याप आपण विचार करतोय तर सोपान मात्र वनमॅन आर्मी सारखा फलंदाजी करत असताना वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 10 धावांची खेळी. हर्षल कडून देखील आपण चांगली खेळी पाहिली. सुलतान देखील ऑन क्रीज आपल्याला पाहायला मिळतोय. सव्वीसावा धावफलकावरती या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात आणि अजूनही 30 धावांची गरज आहे. 31 धावांची माफ करा. फुलटॉस आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली मयूर दिवेकर. झेल घेतील फलंदाज होईल बाद.
फुलटॉस चेंडूवरती आपली विकेट गमावली आहे. ज्या चेंडूवरती षटकाराच्या दिशेने मात्र तो चेंडू पाठवायचा होता त्या चेंडूवरती आपली विकेट गमवत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. केपीला पाहतोय पुन्हा एकदा. शेवटचा चेंडू असेल. षटक या ठिकाणी समाप्त झालंय. षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 26. या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यात आणि इथून पुढे आपण जर विचार करतो तर 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. सरासरीचा विचार करतो तर 10.00च्या सरासरीने 31 धावा, माफ करा 31 धावा करायच्या आहेत. जिहादला पाहतोय आणि स्ट्राईक एंडवर फलंदाज सुलतान. ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकला गेला आणि या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न जिहादच्या माध्यमातून असेल आणि सुलतानच्या माध्यमातून जास्तीत जास्त धावा एकवटण्याचा प्रयत्न असेल. फटका फसलाय आणि सुलतानला मात्र माघारी परतावं लागतं. मोठी विकेट या ठिकाणी मिळत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आणि आता त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये स्वतः कर्णधार चंद्रकांत. फार मोठी जबाबदारी असेल चंद्रकांतच्या खांद्यावरती. इथून मॅच पुढे न्यावी लागेल. 16 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल आणि त्या 16 चेंडूंमध्ये 31 धावा त्या ठिकाणी बनवायच्या आहेत आणि या 31 धावा कशा प्रकारे या ठिकाणी बनवल्या जातील. पुन्हा एकदा चंद्रकांत तयार. चांगला चेंडू चांगली लाईन लाईन जिहादला पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी करत असताना आपल्या संघासाठी आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. जिहादची चांगली गोलंदाजी आणि त्या ठिकाणी विकेट आणि मॅच
दोन्ही वर पकड मजबूत करत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मोठी विकेट या ठिकाणी स्वतः कर्णधार बाद झाले आहेत. स्ट्राईकवर फलंदाज अरविंदला पाहतो. डॉट चेंडू दडपण आणि दडपण फक्त पाहायला मिळते. जिहाची चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते आणि इथून पुढे गरज असेल ती म्हणजे 13 चेंडू आणि 31 धावांची एकही धाव या षटकामध्ये खर्च केलेली नाही आहे आणि मेडन विकेट षटकाच्या दिशेने वाटचाल करत असताना जिहाद आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी मेडन विकेट ओव्हर या टाइमाला ज्या वेळेला आपल्या संघाला सर्वात जास्त गरज होती, मयूर देवेकरचं थोडं महागडं षटक ठरलं होतं, त्यानंतर केपीचं देखील थोडंसं महागडं षटक ठरलं आणि आता मात्र या ठिकाणी या क्रुशियल मुवमेंटला जिहादने मात्र मेडन विकेट ओव्हर या ठिकाणी फेकले. तब्बल 2 विकेट महत्वाच्या, सुलतानची 1 विकेट आणि त्यानंतर चंद्रकांतची 1 विकेट त्या ठिकाणी त्यांनी मिळवली. आता इथून पुढे गरज असेल ती म्हणजे समीकरण तेच असेल धावांचं. 12 चेंडू आणि 31 धावा आणि आता मॅच पूर्णपणे फिरली आहे, मोमेंटम चेंज झाला आणि आता इथून पुढे कशा प्रकारे किरण राठोड तयार. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या बाजूने. 12 चेंडू 30 धावा, दडपणाखाली दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज देखील तितक्याच दडपणाखाली, कारण हे षटक जर महागडं ठरलं 10 ते 15 धावा एकवटण्यामध्ये या संपत्ती झाला तर मॅच अजूनही खुली आहे, मॅच अजून संपलेली नाहीये वक्रतुंड या संघासाठी. फटका लाजवाब आहे, व्हॉट शॉट. षटकार संघर्षाचा शंखनाद केलाय या ठिकाणी आणि भिरकावून दिलाय सीमा रेषा पार. धावा मिळते 6. षटकार समीकरण बदललंय. 24
धावांची गरज आहे आता इथून पुढे. 11 चेंडू 24 धावा. एखाद मोठा फटका समीकरण पूर्णपणे बदलून टाकेल. आता इथून पुढे असं वाटतंय की फक्त षटकारांचीच भाषा या ठिकाणी फलंदाजाला बोलावी लागते. आता एक धाव घेऊन चालणार नाही, कारण एक धाव जर चेंज झाली तर स्ट्राईकवर अरविंद येईल आणि ते मात्र नॉन स्ट्रायकरला मान्य नाही आहे, कारण कॉन्फिडन्स आहे की मी या गोलंदाजाला मोठे फटके लगावू शकतो. गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी टाकेल. फटका अफलातून आहे. फटक्याला भिरकावून दिलाय सीमारेषा पार. निर्णायक षटकार म्हणू शकतो. हा चेंडू देखील सीमारेषा पार जातोय. हा अजून एक षटकार. षटकार षटकार आणि षटकार. 6 धावा. नऊ चेंडू 18 धावा. समीकरण बदलत आहे. काय मॅच रंगत्या मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू 18 धावा. व्हॉट मॅच. सेमी फायनल जशी व्हायला पाहिजे. नेल बायटिंग फिनिश या ठिकाणी नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीसाठी म्हटलं. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच रंगेल. आणि आपल्या संघासाठी काय फलंदाजी करतोय फलंदाज. आठ चेंडू 18 धावा. 8 चेंडू 18 धावा. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि एक डॉट चेंडू येणं देखील तितकंच गरजेचं आहे. हरीश पाटील नक्कीच आपण पाहतोय. ग्राउंड शॉट खेळला त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. मयूर उचलतील फेकतील तोपर्यंत फलंदाज त्या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळतोय. हरीश पाटीलला पाहतोय. काय फलंदाजी करत असताना आपण हे 2 डॉट चेंडू फार क्रुशियल होते. आणि दिनेशला पाहतोय पण गोलंदाजी करत असताना 18 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडू 18 धावा. 7 चेंडू मध्ये 3 षटकार जर आले तर सामना पूर्णपणे फिनिश होऊ शकतो. ही निर्णायक डिलिव्हरी आहे, कारण या चेंडूवर मोठा फटका. निर्णायक डिलिव्हरी. फटका चांगला आहे. फटका लाजवाब आहे. चेंडू थांबणार नाही. या चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषेच्या लगत 4 धावा या ठिकाणी मिळत आहेत आणि या 4 धावेच्या साह्याने समीकरण असेल ते म्हणजे 14 धावेंचं. चला सामना थोडा स्पीड अप करा मित्रांनो, विनंती असेल, कारण भरपूर वेळ घेते तुम्ही. 6 चेंडू 14 धावा. सहा चेंडू 14 धावा. 6 चेंडू 14 धावा समीकरण झालंय. सहा चेंडू 14 धावांचं समीकरण आहे. स्ट्राईक एंडवर आपण दिनेशला पाहतोय. स्ट्राईक गोलंदाज गणेश तयार. यस, फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी.
आता समीकरण आहे 5 चेंडू 14 धावा. काय मॅच कलाटणी घेते आपण विचार करतोय तर जुबेरला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि आता इथून पुढे जर आपण चांगला फटका आहे, फटका लाजवाब आहे, षटकार जुबेरच्या बॅट मधून. हा मात्र निर्णायक फटका आपल्याला सर्वांनाच पाहायला मिळतोय. वॉड शॉट आणि लाजवाब स्ट्रोक. 8 धावांची गरज आहे इथून पुढे. समीकरण बदललंय. 4 चेंडू 8 धावा. जुबेर तोच ज्याने चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये फेकली होती आणि तोच जुबेर या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जुबेर तयार. समीकरण पुन्हा एकदा बदलत चालला. 3 चेंडू आणि 8 धावा. आता मात्र गरज आहे 2 चेंडू मध्ये 7 धावांची निर्णायक डिलिव्हरी असेली आणि सामना जर टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर सगळ्यांना पाहायला मिळेल. आणि आता मात्र सुपर ओव्हर जर पाहायला मिळाली तर प्रेक्षकांसाठी तर मेजबानी असेलच, पण सामना जिंकवण्याचा पूर्णपणे प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. निर्णायक डिलिव्हरी, या डिलिव्हरीसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांकडून. फटका लाजवाब षटकार. हरीश पाटील या ठिकाणी आपल्या नावाचा पूर्णपणे परिचय देत असताना चेंडूला भिरकावून दिलाय सीमा रेषा पार. 2 चेंडू मध्ये 7 धावा पाहिजे होत्या आणि त्यामध्ये हरीश पाटीलच्या बॅट मधून हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. वॉड शॉट, निर्णायक फटका. समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजे 1 चेंडू आणि 1 धाव. काय घडतंय मॅच मध्ये? मॅच आहे की रोलर कोस्टर आहे, समजत नाहीये. कधी एका बाजूने मॅच झुकते तर कधी दुसऱ्या बाजूने मॅच झुकत असताना पाहायला मिळते. फारच रोमहर्षक अशी मॅच प्रत्येकाच्या भेटीसाठी पाहायला मिळते. नेल बायटिंग फिनिश. मी म्हटलं होतं शेवटचा चेंडू पर्यंत ही मॅच जाईल याच्यामध्ये काही दुमत नाहीये, कारण दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे जेव्हा आमने सामने असतात, दोन्ही संघांची एकाच वेळेला अशी लढत पाहायला मिळते, तेव्हा मात्र बदलापूरचे सितारे येऊन एकाच ग्रहांवर आदळतात, तेव्हा मात्र अशी मॅच पाहायला मिळते. वॉड मॅच, नेल बायटिंग फिनिश. 1 चेंडू 1 धाव. काय घडेल आणि काय बिघडेल येणारी वेळ सांगेल. टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो एका चेंडू साठी, कारण 1 चेंडू आणि 1 धावेची गरज असताना गोलंदाज गणेश सिंग तयार, हरीश पाटील तयार, सर्व तयार. 1 चेंडू 1 धाव.
आणि सामना जिंकलाय आणि थेट फायनल मध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे वक्रतुंड या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन हरीश पाटील, कॉंग्रॅच्युलेशन जुबैर अँड कॉंग्रॅच्युलेशन चंद्रकांत अँड कॉंग्रॅच्युलेशन होल टीम. सामना जिंकल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि इथे मात्र चेहरे भरपूर जणांचे पडले आहेत कारण